त्याच्यातली एक पद्धत आपण शिकलेलो आहोत त्या दिवशी. सहगुणक समान करून चलाचा लोप करायचा है ना, ही पहिली पद्धत आहे एक सामायिक समीकरण सोडवण्याची. तर ती आपली झालेली आहे. दुसरी पद्धत जी आहे ती आलेख पद्धत आहे. तुमच्याकडे आता सध्या आलेख आहेत का सोबत, आलेख वह्या? नाहीतर एक काम करूया आपण, पुढच्या लेक्चरला तुम्ही सगळ्यांनी आलेख वह्या ठेवायचे आहेत सोबत. पुढच्या वेळेला आपण आलेख पद्धत शिकू. तिसरी पद्धत आपण आज शिकूया. तिसरी पद्धत जी आहे ती आहे क्रॅमर्स रूल, क्रॅमर्सची पद्धत है ना, किंवा निश्चयक आपण त्याच्यामध्ये काढतो, डिटर्मिनंट काढतो. हो मॅम, ही क्रॅमरची पद्धत ना सगळ्यात सोपी पद्धत आहे या सगळ्यामध्ये. या सगळ्यात सोपी. येस मॅम, खूप सोपी आहे क्रॅमर पद्धत. आता ग्राफ मेथड जी आहे क्रॅमर पद्धतीपेक्षा ना मॅम निश्चयकाची पद्धत तर खूपच सोपी आहे. तीच आहे निश्चय काढतो, त्यालाच क्रॅमरची फक्त आपण सोडवतो, परंतु क्रॅमरच्या पद्धतीत dx नंतर dy यांच्या सगळ्यांच्या किमती काढतो. मग ते निश्चयकच आहेत ना, dx dy d ते सगळे निश्चयकच आहेत. हो मॅम. आज मगाशी पण एवढीच मुलं होती का, की जास्त होती आज? आता कमी वाटतं. म्हणजे 8, 9वी आणि 10वी मिळून होतं त्याच्यामुळे कमी मुलं गेल्या वेळेला जास्त होते मुलं. ठीक आहे, आता आपण शिकणार आहोत तिसरी पद्धत, ज्याला आपण क्रॅमरची पद्धत म्हणतो. आणि त्या क्रॅमर्सच्या पद्धतीमध्ये आपण निश्चयक काढतो है ना, डिटर्मिनंट काढतो. आता निश्चयक म्हणजे काय, तर निश्चयक एक किंमत काढण्याची पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला असं दाखवते, त्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहिला जातो आणि त्याची किंमत काढली जाते. निश्चयकाची किंमत काढायची असते. अशा 2 उभ्या रेषा असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 संख्या दिलेल्या असतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये असं समजा असेल तुम्हाला, अशा प्रकारे तुम्हाला एक निश्चयक दिलेला असतो, निश्चयकाच्या, आणि त्याची किंमत काढायची असते. हा निश्चयक आहे, त्याची किंमत काढायची. त्याची किंमत काढताना निश्चयकाची किंमत काढण्याची एक पद्धत आहे. तुम्हाला फक्त तिरकस गुणाकार करायचंय आणि तिरकस गुणाकार करताना पहिला असाच गुणाकार करायचा आणि नंतर असा. मग 2 गुणिले 5 आधी करायचं आणि त्याच्यानंतर स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम दिसते. 2 गुणिले 5 करायचं, वजा मध्ये वजा बाकीच करायचे नेहमी, आणि नंतर असा गुणाकार करायचा, 1 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 1. आता 2 गुणिले 5 किती होतात? 10. 10 आणि 1 गुणिले 3 3 होतात. 10 वजा 3 बोललं तर किती उत्तर येणार? 7. हा जो निश्चयक आहे याची किंमत तुम्हाला 7 मिळणार. ठीक आहे. समजा तुम्हाला अपूर्ण म्हणजे असं अंशछेदाच्या रूपात अपूर्णांक संख्या दिल्यास मॅम म्हणजे ऑपोजिट मल्टिप्लाय करायचंय. हा, तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लाय. 2 ने 5 ला गुणायचं, वजा 1 गुणिले 3 करायचं. पण पहिल्यांदा घेताना ना 2 आणि 5 जसं आपण इकडे घेतलं तसंच घ्यायचं पहिल्यांदा घेताना. हा, असंच पहिल्यांदा. आधी 1 गुणिले 3 नाही घेणार, मग तुमचं उत्तर चुकणार. आधी 2 गुणिले 5च घ्यायचं, असंच गुणाकार आधी करायचा. मॅम तिथे मायनस का घेतला? ती निश्चय काढण्याची पद्धतच तशी आहे की तुम्हाला मध्ये गुणाकारच करावा लागतो. सॉरी, गुणाकार करून मध्ये वजाबाकीच करावी लागते. इथे वजाबाकीच असते. निश्चय काढण्याची ती पद्धत आहे. वजा का घेतला, पण ती पद्धतच तशी आहे. निश्चय काढताना तुम्हाला तिरकस गुणाकार करून मध्ये वजाबाकीच करायची आहे, बेरीज नाही करायची. निश्चय काढण्याची ती पद्धतच आहे. कळलं? येस मॅम. तर आता इथे समजा तुम्हाला असं अपूर्णांकातल्या संख्या असतील अंशछेदाच्या रूपातल्या,
तर याचा समजा हा निश्चयकाची या निश्चयकाची जर किंमत काढायची तर सेम तीच प्रोसिजर आपण फॉलो करायची. आधी आपण तिरकस गुणाकार करणार. म्हणजे पहिला गुणाकार कोणाचा होणार? 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 4. 1/2 गुणिले 1/4. हा 1/2 गुणिले 1/4. ठीक आहे, हा पहिला गुणाकार. मध्ये काय लिहू इथे? वजा वजा 1/5 गुणिले 1/2. 1/5 गुणिले 1/2. 1/5 गुणिले 1/2. ठीक आहे. Yes, आता आधी आपण गुणाकार करून घेतो आणि मग वजाबाकी करू. आता हे गुणाकार करायचा. गुणाकार करताना सरळ गुणाकार करायचा. अंशाने अंशाला नंतर छेदाचा खाली 1/8. 1/8 1 अंश छेदात 8 वजा वजा 1/10. 1/10. 1/10. 1/10. 1/10. 10. आता इथे अपूर्णांकांची वजाबाकी करायची. छेद समान करून घ्यावा लागेल मॅम. छेद समान अपूर्णांकांची वजाबाकी करताना छेद समान करावा लागेल. त्याच्यासाठी छेदांचा लसावी काढायचा. छेदांचा लसावी म्हणजे दोघांच्या पाड्यात येणारी छोटी संख्या. छेदांच्या पाड्यात येणारी मॅम 2. 80. त्यांच्या पाड्यात येणारी 8च्या आणि 10च्या पाड्यात येणारी 80. लहानात लहान संख्या. लहानात लहान 80 का? दोघांच्या पाड्यात येणारी आणखी एक लहान त्याच्यापेक्षा संख्या आहे. 40 आहे ना? हा 80 नका घेऊ, 40 घ्या. आता 40 आपल्याला छेद करायचा आहे, कारण 40 अशी संख्या आहे जी 8च्या पण पाड्यात येते, 10च्या पण पाड्यात येते. आणि लसावी का म्हणतो आपण? कारण लघुत्तम सामायिक विभाज्य असतो तो. म्हणजे लहानात लहान संख्या जी दोघांच्या पण पाड्यात येते. ती 40 आहे. म्हणजे आपल्याला दोघांचा छेद 40 करायचा आहे. 40 करण्यासाठी मी 8ला कितीने गुणल्यावर 40 येईल इथे? 5 ने. मग वरती पण 5 ने गुणायचं आपल्याला. द्यावं लागेल. इथे 40 येण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 4 ने. 4 ने. आणि मॅम पण 4 ने गुणावं लागेल. मग काय बनेल आपल्याला? 5/40 वजा 1/40 वजा 4/40. आता छेद सारखा झाला. आता तुम्ही अंशांची वजाबाकी करू शकता. खाली किती लिहायचे? खाली एकच छेद लिहायचा 40 आणि वर 1 येणार. 5 वजा 4 येणार. 1/40. 40 असं तुमचं उत्तर. येस मॅम. ठीक आहे. मॅम ते 1 गुणिले 5 छेद 8 गुणिले 5 आहे ना, त्याच्या खालची पद्धत आणि ते समजलं नाही. हे सगळे गुणाकार करून घेतले आपण. 1 गुणिले 5 5, 8×5 40 वजा 4×1 4, 10×4 40. आता छेद समान झाला ना. ती संख्या आहे ना, ती संख्या कुठून आली ते समजलं नाही मला. कोणती संख्या? 1 गुणिले 5 छेद 8 गुणिले 5 आणि त्याच्या पुढची कोणती स्टेप समजली नाही ते सांगा. आपल्याला छेद समान करायचंय. छेद सारखा करायचा. शकतो म्हणजे आता तिरकस गुणाकार करून पण छेद समान करून घेऊ शकतो. म्हणजे 10 गुणिले 1 आणि 8 गुणिले 1 असं करून पण येऊ शकतो. मी आता करून बघितलं, येतंय उत्तर. हा तसं तर येणारच आहे, पण तुमचा छेद मोठा होतो. पुन्हा तुम्हाला भाग लावावा लागतो त्याला नंतर पुढे जाऊन. नाही, भाग खूप मोठा नाहीये तर म्हणजे 2/80 येणार तुमचे. 2/80. तर इथे छेद समान करण्यासाठी तुम्ही लसावी काढा किंवा तिरकस गुणाकार पण करू शकता. लसावी आपण म्हणजे एलसीएम. बरोबर, एलसीएम म्हणजे दोघांच्या टेबलमध्ये येणारा सगळ्यात छोटा नंबर तेवढा आपल्याला डिनॉमिनेटर छेद तेवढा करायचा असतो. डिनॉमिनेटर तेवढा करायचा. म्हणजे 8 आणि 10 यांच्या पाड्यात येणारी छोटी संख्या कोणती आहे? सगळ्यात लहान संख्या जी दोघांच्या पण टेबलमध्ये येते. काय विचारलं मॅम? रिपीट करा. 40.
अशी कोणती संख्या आहे जी या दोन्ही छेदांच्या पाढ्यात येणारी आहे? 8 आणि 10च्या पाढ्यात येणारी? 40. 40. किंवा नाही कळलं, हे नाही कळत असेल तर तिरकस गुणाकार करा सरळ. 40. मॅम लसावी म्हणजे लहानात लहान आणि मसावी म्हणजे मोठ्यात मोठी. फरक आहे दोघांमध्ये. लसावी म्हणजे लहानात लहान, मोठ्यात मोठी नाही. मसावी म्हणजे मसावी मध्ये विभाजक असतो, महत्तम सामायिक विभाजक, आणि हा विभाज्य असतो. फरक आहे दोघांमध्ये. कळलं? इथे काय करा, जर तुम्हाला लसावी नसेल कळत तर तिरकस गुणाकार करा. 10 ने ह्या 1ला 10 ने गुणायचं. 10 एके 10 आणि इथे 8 एके 8 आणि खाली छेदांचा गुणाकार करायचा. 8 आणि 10चा गुणाकार 80 येईल आणि वजाबाकी केल्यावर नंतर पुढे 2/80 येईल आणि त्याला भाग घातल्यानंतर 1/40 येईल. 2 ने भाग घातल्यानंतर बे आणि बे चौक 8 आणि त्याच्या फक्त 0 1/40 येणार. आपण तिरकस गुणाकार करायला आपण आता लहान नाहीये, तेव्हा आपण 5वी 6वी ला होतो तेव्हा तिरकस गुणाकार करत होतो छेद समान करण्यासाठी. पण आता लसावी काढून करायला शिकायचं, कारण कधी कधी खूप मोठ्या संख्या असतात. पण त्यांचा लसावी खूप छोटा असतो, त्यामुळे ते सोपं होऊन जातं गणित जर आपल्याला लसावी काढता आला तर. कळलं का? येस मॅम. लसावी पद्धत पण सोपीच आहे. येस मॅम. आता इथे तुम्हाला 1.3 मध्ये तुम्हाला निश्चयक आधी काढायचे आणि मग मी क्रॅमर्सची पद्धत सांगते कसं सोडवायचंय. 1.3 हे बघा, हे पहिलं गणित आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा निश्चय काढायचा आहे. इथे किती लिहायचे? 3 गुणिले इथे किती येणार या बॉक्स मध्ये? 5 वजा 2 गुणिले 4 2 गुणिले 4. आता इथे गुणाकार करायचे हे 2. 15 3 आणि 5चा गुणाकार इथे 15 आणि इथे बेचौक 8 दिलेला आहे तुम्हाला इथे. 15 वजा 8 किती येणार? 7 आहे. ठीक आहे. हे निश्चयक येतील तुम्हाला. स्क्रीनशॉट हे निश्चयकाची किंमत येस मॅम. ते सोडवून पाठवतो ग्रुपवर. मॅम माझा आवाज येतोय का? हो, स्क्रीनशॉट घ्या. येस मॅम घेतला. आता आपण निश्चयक पद्धतीने किंवा क्रॅमर्स रूल, आपण निश्चयक पद्धत जी वापरतो त्यालाच आपण क्रॅमर्स रूल असं म्हणतो. आणि मग क्रॅमरच्या पद्धतीने आपल्याला हे एकसामायिक समीकरण सोडवायचे. सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचे. क्रॅमर्स रूल म्हणजेच निश्चयक पद्धत. त्याच्यामध्ये आपण निश्चय काढतो. असे हे जे आपण निश्चय काढले तसे निश्चयक आपल्याला काढायचे 3. म्हणजे निश्चयक तयार करून त्यांच्या किमती काढून मग ते आपल्याला जे आपली चल आहेत त्यांच्या किमती आपल्याला मिळणार आहेत. आपल्यालाच निश्चयक बनवायचे आहेत, त्यांच्या किमती पण आपल्यालाच काढायच्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वाय ची जे सोल्युशन आहे एक्स आणि वायच्या किमती त्या शोधायच्या. निश्चयक म्हणजे हे अशा प्रकारचे आपल्याला 3 निश्चयक तयार करायचे, ते सोडवायचे, त्याच्या किमती काढायच्या आणि मग त्याच्यावरून एक्स आणि वाय ची किंमत काढायची. हा क्रॅमर्स रूल आहे. मी काय बोलली कळलं? येस मॅम. येस मॅम. आता आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला आधी आपलं जे समीकरण आहेत दोन्ही समीकरण ती आपल्याला आधी आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायची आहेत. म्हणजे आपलं स्टँडर्ड फॉर्म काय आहे? एकसामायिक समीकरण आपल्याला अशा प्रकारची पाहिजे. म्हणजे कशी? जे एक्स आणि वाय ची पद आहेत, चलाची पद जी आहे ती डावीकडे आणि जे स्थिर पद आहे म्हणजे ज्याच्याबरोबर चल नाहीये ते पद कुठे पाहिजे? बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला पाहिजे. कधी कधी तुम्हाला उलट सुलट देणार, म्हणजे तुम्हाला कधी कधी काय करतील, इथे सी देतील आणि इथे बी वाय देतील. आता एबीसी च्या जागी संख्या असतात, कोणत्याही ए च्या जागी, सी च्या जागी, बी च्या जागी कोणत्या तरी संख्या असतात. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे देणार. समजा
असं दिलं. तर हे समीकरण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? या फॉर्म मध्ये आहे का? एक्स प्लस बीवाय इज इक्वल टू सी च्या फॉर्म मध्ये आहे का हे? नाही मॅम. नो मॅम. आपला फॉर्म काय आहे? स्टँडर्ड फॉर्म काय आहे? प्रमाणित रूप काय आहे? की आपल्याला एक्सचं आणि वायचं पद डावीकडे पाहिजे, बरोबर चिन्हाच्या, आणि जे स्थिर पद आहे ज्याच्याबरोबर चल नाहीये ते कुठे पाहिजे? उजवीकडे, बरोबर उजवीकडे पाहिजे. हा, मग त्याप्रमाणे ते आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचंय ते आपलं इक्वेशन, आणि मग ते क्रॅमर्स रूल साठी घ्यायचंय. असं नाही घेऊ शकत आपण. आधी बघायचंय की आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का इक्वेशन दिलेलं समीकरण. मग हे नाहीये, मग मी ह्याला आणणार आहे या फॉर्म मध्ये. मग या फॉर्म मध्ये आणण्यासाठी मला काय करावं लागेल? बाजू बदलावी लागेल. 5 ला उजवीकडे कोणाची जागा बदलावी लागेल? ते समीकरण सरळ करून घ्यावं लागेल पहिलं. त्याच्यासाठी जागा कोणाची बदलावी लागेल? वजा 5 ची आणि 4 वायची. वजा 5 ची आणि -5 ची आणि 4 वायची. 4y. काय येणार इक्वेशन? वजा 4y. 3x वजा 4 बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर वजा होईल. हे अधिक आहे, इकडे आल्यावर वजा. 5 येईल मॅम तिथे. 5y. कारण हे वजा आहे ते अधिक झालं तिकडे गेल्यावर, बरोबर आहे. आता इथे तुम्हाला कोणते समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीयेत ती फक्त मला सांगा या तिसऱ्या प्रश्नात. तिसरं मॅम. आहे मॅम तिसरं. आहे मॅम तिसरं. दुसरं मॅम. दुसरं नाहीये. दुसरं मॅम. दुसरं नाही मॅम दुसरं. बरोबर, दुसरं नाहीये. मग ते करून घ्यावं लागेल. मग हे कसं बनेल? पहिलं समीकरण कसं बनेल? याच्यामध्ये सगळी पद या बाजूलाच दिलेली आहेत, पण आपल्याला हे स्थिर पद जे ते उजवीकडे पाहिजे. येस मॅम. म्हणून तसं आपल्याला कोणाची जागा बदलावी लागेल इथे? 4x अधिक 3y आहे तिथेच ठेवायचे आहेत. हे वजा 4 जे आहेत ना ते फक्त आपल्याला काय करायचंय? उजवीकडे. हा, आणि उजवीकडे गेल्यावर ते वजा 4 होते ते अधिक 4 होऊन जाणार. 0 अधिक 4 0 आहे. शून्यामुळे काय फरक नाही पडणार. 0 अधिक 4 4च येणार आहे. ठीक आहे. आणि या दुसऱ्या समीकरणात काय बदल करावा लागेल? बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणावं लागेल. म्हणजे 6x अधिक 5y बरोबर 8 येईल. बरोबर, 6x अधिक 5y आणि 8 बरोबर आहेत त्याच्या जागेवर. ते तिथेच ठेवायचे. तिथे उजवीकडेच आहे, त्याची जागा उजवीकडेच आहे, पण 5y जे आहे ते डावीकडे पाहिजेत. वजा 5y ते डावीकडे आल्यावर धन होणार, अधिक होणार. ठीक आहे. बाकी ही आहेत. फक्त हे 6वं गणित जे त्याच्यामध्ये छेदामध्ये जे 2 आहेत ते घालवावे लागतील. ते आपण बघा पहिल्या 1.1 मध्ये 2 ने गुणावं लागेल. आणि समीकरणाला 2 ने गुणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते समीकरण येईल आणि नंतर जरा क्रमांक पद्धतीने सोडवावं लागेल. बरोबर. आता याच्यातलं मी कोणतं सोडून दाखवू? 1, 2 सोडून दाखवते. एक तुम्हाला कळेल. मॅम 6वं दाखवा. 6वं दाखवू. मला फक्त गणित सांगा. येस. टू एक्स प्लस 3y इज इक्वल टू 2. 2x प्लस 3y. 2x plus 3y is equal to 2. 2x plus 3y is equal to 2. चं फर्स्ट इक्वेशन आहे. x minus त्यानंतर दुसरं इक्वेशन x minus y upon 2 is equal to 1 upon 2. is equal to 1 upon 2.
हे सेकंड इक्वेशन. आता इथे पहिलं जे इक्वेशन आहे तुमचं ते तुमच्या फॉर्म मध्ये आहे का, जे आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये आहे का फर्स्ट आहे इक्वेशन? मॅम. फर्स्ट येस मॅम आहे. आहे मॅम. त्यामुळे त्याला काही नाही करायचंय इथे, फक्त आपल्याला आणण्यासाठी फक्त सेकंड इक्वेशन जे आहे त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये पद त्याचे आहेत, फक्त छेदातले जे 2 आहेत ते मला घालवायचे. तर त्याच्यामुळे आपण प्रत्येक पदाला छेदामध्ये 2 आहेत ना, मग ते जाण्यासाठी आपण प्रत्येक पदाला काय करणार, 2 ने गुणायचंय. मग प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं. एक्स ला गुणलं मी 2 ने पहिल्या पदाला, वजा दुसऱ्या पदाला 2 ने गुणते, 2 गुणिले y/2, y/2 ला 2 ने गुणलं, बरोबर उजवीकडे पण गुणायचंय, 2 गुणिले 1/2 प्रत्येक पदाला पूर्ण समीकरणाला. आता इथे 2 गुणिले x आहे त्यामुळे हे काय बनेल, 2 गुणिले x काय बनतं, 2x. 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 2 जाणार, 2 1 जा 2, 2 1 जा 2, Minus 2 y. गेले हे छेदातले आणि हे इथे येतं -y इज इक्वल टू, इथून पण 2 2 कॅन्सल होणार आणि राहतो 1. असं तुमचं हे सेकंड इक्वेशन. आता क्रॅमर्स रूलने सोडवताना नेहमी लक्षात ठेवायचं दोन्ही समीकरणांना एका खाली एक लिहा, म्हणजे ते सोपं पडतं आपल्याला. एका खाली एक लिहायची, बरोबर, एक्सच्या खाली एक्स, त्याच्या खाली आपण त्याला नंबर दिले तर सोपं जाईल. म्हणजे पहिल्या ह्याला 1, नंतर 2, नंतर 3. 2x अधिक 3y बरोबर 2 हे तुमचं पहिलं इक्वेशन, आणि 2x वजा y बरोबर इज इक्वल टू 1. ही 2 इक्वेशन एका खाली एक लिहून घ्या. दोन्ही जी तुमची इक्वेशन आहेत, जी स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्ही आणलेत ती वाली इक्वेशन. आता ह्या 2 समीकरणावरून आपल्याला 3 डिस्क्रिमिनंट, म्हणजे आपल्याला 3 निश्चयक, डिस्क्रिमिनंट पुढच्या लेसन मध्ये डिटर्मिनंट काढायचे, निश्चयक काढायचे 3 या 2 समीकरणावर. मग ते 3 निश्चयक कोणते आहेत ते कसे शोधायचे, कसे आपल्याला लिहायचे. तर पहिला जो डिस्क्रिमिनंट आहे तो आपण फक्त डी या अक्षराने दर्शवतो. डिटर्मिनंट जो आहे तो डी या अक्षराने आपण दर्शवतो, निश्चयक. तर तो कसा लिहायचा, सोपा आहे आपल्याला. जो पहिला डी आहे, डी पहिला निश्चयक जो आहे डी, त्याच्यासाठी काय करायचं, एक्स चे सहगुणक पहिले लिहायचे, इथे इथे उभे लिहायचे, आडवे नाही, 2 2 इथे, आणि y चे सहगुणक इकडे लिहायचे, 3 आहे आणि इथे ऋण 1 आहे, चिन्ह पण घ्यायचं, -1 आहे, -1 घ्यायचं. कळला हा डी कसा शोधायचा आहे. डी साठी तुम्ही एक्स चे कोएफिशियंट लिहिणार आहे आणि एका बाजूला y चे कोएफिशियंट लिहिणार आहे. कळलं. आता हा एक निश्चयक मला मिळाला, आता मी याची किंमत काढते. आता निश्चयकाची किंमत कशी काढायची हे आपण बघितलं, तिरकस गुणाकार करून मध्ये वजाबाकी करायची, बरोबर. म्हणजे पहिला तुम्ही 2 गुणिले वजा ऋण 1 वजा 3 गुणिले 2. आता 2 गुणिले ऋण 1 किती होणार, 2 गुणिले ऋण 1 -2 आणि -3 2 जा 6. आता ऋण 2 ऋण 6 त्यांची काय होईल, बेरीज की वजाबाकी, बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -8. बघा गुणाकार नाहीये, ही बेरीज वजाबाकी मध्ये इथे मायनस मायनस प्लस नाही होणार, इथे मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. म्हणून तुमचा जो डी आहे तो डी किती मिळाला तुम्हाला, डी या निश्चयकाची किंमत किती मिळाली, -8. मॅम जे ते इक्वेशन 1 आणि 2 मध्ये इज इक्वल
2 च्या समोर जे 2 आणि समोर 1 आहे ते कागद घेतलं नाही. ती निश्चयक आपण जो ते घेतो ना, घेऊया आपण, ते पण घ्यायचे. पुढचे जे 2 आहेत ना निश्चयक, त्याच्यामध्ये ते येणार आहेत. उजव्याकडचे म्हणजे ती विचारते की सगळं घेतलं नाही तर आपल्याला डी काढताना पहिले 2 पद घ्यावे लागतात. म्हणजे पहिल्या ह्याच्यातले X. दोन घ्यावे एक्स चे लागतात आणि दुसऱ्या कोएफिशियंट, ह्याच्यातले 2. एक्स चे सहगुणक आणि वाय चे सहगुणक फक्त घ्यायचे डी साठी. डी साठी एक्स चे सहगुणक आणि वाय चे सहगुणक एवढेच घ्यायचे. इकडचे उजवीकडची पद नाही घ्यायचे डी साठी. ती डीएक्स आणि डीवाय साठी घ्यायचे. डीएक्स साठी ते घ्यायचे आणि डीवाय साठी. हे कळलं हा निश्चय कळला डी. Yes, ma'am. आता आपल्याला शोधायचं आहे डीएक्स. डीएक्स काढायचा आता आपल्याला. काय करायचं आहे? दुसरा निश्चय घ्यायचा आहे डीएक्स. आता डीएक्स आणि डीवाय लिहिताना डी जो आहे ना तो लक्षात घ्यायचा. आता डी मध्ये आपण काय केलं? डी मध्ये आपण एक्स चे सहगुणक घेतले हे 2 2 आणि दुसरे घेतले वाय चे सहगुणक. आता डीएक्स मध्ये काय करायचंय? डीएक्स मध्ये जे एक्स चे कोएफिशियंट होते ना, हे एक्स चे सहगुणक, हे 2 आहेत ना, 2 2, हे एक्स चे सहगुणक आहेत, बरोबर? एक्स चे आहेत ना सहगुणक 2 2, हे काढून टाकायचे. डीएक्स काढताना एक्स चेच कोएफिशियंट काढून टाकायचे. एक्स चे जे सहगुणक आहेत ते काढायचे आणि या 2 2 च्या जागेवर हे जे आहेत ना पद उजवीकडची, तुम्ही बोललात मगाशी ती का नाही घेतली, ती तिथे टाकायची. म्हणजे तुमचा जो डिटर्मिनंट होणार तो काय होणार आहे? निश्चय कसा बनेल? 2 काय लिहू? 2 आणि त्याच्या खाली 1 2 1 आणि हा जो आहे हे आहे तसंच ठेवायचं. 3 आणि ऋण 1. वायची जी आहे ना कोएफिशियंट ते तसंच ठेवायचं. म्हणजे डीएक्स मध्ये एक्स चे कोएफिशियंट काढून टाकायचंय, त्याच्या जागेवर त्या स्थिर संख्या लिहायच्या ज्या उजवीकडे, आणि वाय आहे तसंच लिहायचंय. कळलं एवढं? हे कळलं डीएक्स? येस मॅम, कळालं. आता तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले ऋण 1 ऋण 1. सगळ्यांना कळतंय का की कोणाला नाही कळतंय अजून? समजलं मॅम. येस मॅम. आहे मायनस 3 × 1. 3 गुणिले 1. 2 गुणिले वजा 1 किती होणार? वजा 2. आणि -2. वजा 3. आता हे दोघं काय होतील? ऍड होतील की सबट्रॅक्ट होतील? Add होते. वजा 5. ऍड होतील. आणि मोठ्या संख्येची वजा 5. 5. म्हणजे तुमचा जो डी डीएक्स बरोबर आहे, होता. डीएक्स जो आहे तो DX बरोबर -5. होता. -5. हो. आता हे डीएक्स झालं. आता आपल्याला आणखी एक निश्चय काढायचा आहे जो आहे डीवाय. आता डीवाय साठी पण डी बघा, डीएक्स नका बघू, डी बघायचा. डी मध्ये जे वाय चे कोएफिशियंट आहेत ना, हे 3 आणि -1, ते काय करायचे? काढून टाकायचे. आणि त्याच्या जागेवर त्या स्थिर संख्या घ्यायच्या उजवीकडच्या 2 आणि 1. मग कसा बनेल आपला डिटर्मिनंट? एक्स चे आहे तसेच. डी मध्ये डी जो आहे त्या डी मध्ये आपण एक्स चे आणि वाय चे लिहितो ना. हा, एक्स मॅम आधी 2 2 येईल. हा, आणि इथं येस मॅम. 2 आणि 1 येईल. 2 आणि 1 येईल मॅम. 2 आणि 2 आणि 1 येईल. बरोबर. आता इथे तिरकस गुणाकार करून ह्याची किंमत काढूया आपण.
टू मल्टीप्लाय 1 वजा 2 गुणिले 2 2 गुणिले 2. 2 बरोबर गुणिले 1 किती? 2च येईल ते. 2 वजा 2 4. किती येईल? 2 - 4 2 -2. वजा 2 -2. 2 ने वजा 2. 2 आणि -2 मध्ये फरक आहे. मग dy किती आला तुमचा? -2 आता हे आपल्याला 3 निश्चयकाच्या किमती मिळाल्या. डी मिळालं, dx मिळालं, dy मिळालं. आता मला जेव्हा मी सायमल्टेनियस इक्वेशन मला सॉल्व्ह करायचंय, त्याचं सोल्युशन म्हणजे काय असतं? सोल्युशन म्हणजे आपण कसल्या किमती काढतो? X and Y ची किंमत. एक्स अँड वाय ची व्हॅल्यू काढतो. आता एक्स आणि वाय ची व्हॅल्यू अजून काढायची आहे ना आपल्याला. हे तर मी काय केलं, निश्चय काढले, डिटर्मिनंट काढले. आता याच्यावरून मला माझी जी चल आहे त्याच्या किमती काढायच्या, मला सोल्युशन काढायचंय. मग मला एक्स कसा मिळेल? तर एक्सचं सूत्र आहे dx छेद d. एक्स बरोबर dx भागिले डी. याच्यात आपण जे dx आणि डी काढलेलं आहे त्याच्या किमती टाकायच्या. dx किती? -5 आलाय ना dx, आणि डी जो आहे तो -8 आले. मायनस मायनस जाणार आणि मग x येणार 5/8. 5/8 5/8 येणार. आणि y जो आहे तो कसा मिळेल? y बरोबर y इज इक्वल टू dy छेद d. ऑन डी. dy -2 आहे आणि डी जो आहे तो -8 आहे ना. डी येस मॅम. मायनस जाणार 2 1 जा 4 1/4 म्हणजे y तुमचा आला 1/4. 1/4. आणि आता सोल्युशन लिहिताना ब्रॅकेट मध्ये लिहायचं सोल्युशन. 5,8 x ची व्हॅल्यू पहिली आणि नंतर y ची व्हॅल्यू 1/4 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. कळलं? हो मॅम. येस मॅम. कोणाकोणाला कळलं नाहीये? आधी आपण काय केलं, आपलं आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणले इक्वेशन पहिलं तर है ना. इथे छेदात 2 होते ते आपण काढून टाकले 2 ने गुण. नंतर मला दोन्ही इक्वेशन माझे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी एकाखाली एक लिहिले इथे एकाखाली एक. येस मॅम. त्यानंतर मी 3 निश्चयक काढले, डी dx dy. डी साठी मी x चे आणि y चे कोएफिशियंट इथे लिहिलेले आहेत, सहगुणक लिहिले x चा आणि y चे. इथे उभे लिहायचे, उभे x चे आणि इकडे y चे उभे. dx काढताना जे x d मध्ये डी बघायचा, डी मधले x चे कोएफिशियंट काढून टाकायचे, x चे सहगुणक काढून टाकायचे. त्याच्या जागेवर हे जे कॉन्स्टंट आहेत नंबर ते लिहायचे इथे 2 आणि 1. आणि dy ला सेम तसंच करायचं, डी मध्ये बघायचं आणि त्याच्यामध्ये y चे कोएफिशियंट काढून तिथे 2 आणि 1 लिहायचं, जे कॉन्स्टंट नंबर आहेत राईट साइडला उजवीकडे. बरोबर. आणि मग तिन्ही आपल्याला निश्चयक मिळाले की मग x आणि y ची किंमत काढायची. dx भागिले d केलं की x मिळतो. x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d. कळलं? येस मॅम. समजलं. येस मॅम समजलं. प्रॉब्लेम सेट मध्ये मग बाकीचे हे सोडवा, हे सोपे आहेत. प्रॉब्लेम सेट मध्ये आपण बघूया, थोडे गणित आहेत. त्याच्यामध्ये एक गणित आहे क्रॅमर्स रूलने, ती पण सोडवायची. आता क्रॅमर्स रूलने सोडवायची गणित आहे. हे बघा, ही दिसतं प्रश्न 5वा. मॅम.
प्रॉब्लेम्स येतात. खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आता याच्यामध्ये तुम्हाला येतील सगळी गणितं, फक्त 5वं जे आहे ना सम ते थोडं वेगळं आहे. दिसतंय वेगळं आहे ना थोडं? येस मॅम. येस मॅम, वेगळा. म्हणजे तुम्हाला 2 इक्वेशन असे वेगळे वेगळे नाही दिले. येस मॅम. तुम्हाला 3 एक्सप्रेशन दिलेत आणि मध्ये इक्वॅलिटीचं साईन दिले. 2 इक्वलची चिन्ह आहेत, 2 इक्वल टू चे साईन आहेत. बरोबर आहे. येस. आणि आपल्याला Yes. हे क्रॅमर्स रूलने सोडवायचंय. आता हे क्रॅमर्स रूलने सोडवताना आधी आपल्याकडे 2 इक्वेशन तर पाहिजेत ना क्रॅमर्स रूलने सोडवण्यासाठी. येस तर मॅम. मग आपण क्रॅमर्स रूल शोधू शकतो, क्रॅमर्स रूल वापरू शकतो. आधी मला इक्वेशन पाहिजेत. मग आपण काय करायचं, याच्यावरून आहे ना 2 इक्वेशन तयार करायचे. ते कसे बनवायचे? बाकीची येतील तुम्हाला ही गणित? मॅम आम्ही येस मॅम येतील. मला फक्त गणित सांगा. x plus y minus 8 upon 2 is equal to x plus 2y minus 14 upon 3 3x minus 1. असं आपलं गणित आहे. याच्यावरून मला 2 समीकरण बनवून परत निश्चय तयार करून आणि मग x आणि y ची व्हॅल्यू काढायची. कुठे गेले मुलं? आहेत की काय व्हॅल्यू? आता याच्यापासून समीकरण कशी तयार करायची माहितीये? काय करा माहितीये, मध्ये इक्वॅलिटीचे 2 साइन आहेत. आपण काय करायचं, कुठले तरी 2-2च एक्सप्रेशन घ्यायचे. म्हणजे आधी हे 2 घेऊ, त्याच्यावरून एक समीकरण तयार करायचं आणि त्यानंतर दुसरं आणि तिसरं किंवा पहिलं आणि तिसरं कुठले पण ऑप्शन आहे तुम्हाला. 3 इक्वेशन बनवू शकतात, पण आपल्याला 2च पाहिजेत. बरोबर आहे. पहिलं आणि दुसरं हे एक्सप्रेशन घेऊन मध्ये इक्वल टू चं साइन घेऊन तिरकस गुणाकार करायचा आणि आपण इक्वेशन बनवायचं. कसं बनवायचं? मी आधी पहिलं आणि दुसरं जे एक्सप्रेशन आहे ते घेते. x plus 2y, तिसरं नाही घेणार आता इथे. आणि इथे मी आता हे घेतलंय आणि याच्यावरून मी आता इक्वेशन बनवणार. आता इथे मला इक्वेशन बनवायचं आहे, तर मी काय करेन, इथे त्या 3 ने इथे मल्टिप्लाय करेन आणि या 2 ने या बाजूला मल्टिप्लाय करेन. क्रॉस मल्टिप्लाय. येस मॅम. 3x अधिक 3y वजा, म्हणजे 3 ने मी करते, 3 ने x प्लस y मायनस 8 ला मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने x प्लस 2y मायनस 14 गुणायचं. आता पटापट इथे आपण गुणून घ्यायचं. 3 ने या तिघांना पण गुणायचं. 3x येस मॅम. प्लस 3y y मायनस 24 इज इक्वल टू 2x प्लस 4y 4y वजा 20. येस. एवढं कळलं मुलांनो? आता आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे की x आणि y चे टर्म इकडे लेफ्टला आणि बाकीचे जे स्थिर कॉन्स्टंट टर्म आहेत ते राईट साइडला. इथे मला थोडंसं इकडे तिकडे करावं लागेल. काय करावं लागेल, हे 3x प्लस 3y इथेच ठेवायचे. हा -24 तिकडे जाणार कारण तो कॉन्स्टंट टर्म आहे. आणि इकडचे 2x आणि 4y जे आहेत ते कुठे येणार? चिन्हाच्या अलीकडे येणार. डावीकडे येणार. मग हे 3x प्लस 3y असेच. हे -24 मी लिहित नाही कारण ते मी तिकडे नेणार आहे. आणि मी इकडे काय आणणार आहे, लेफ्ट साइडला 2x आणणार, तो मायनस होईल. वजा 2x वजा 4y. 4y. आता मी इक्वलचं साइन लिहिते.
इकडे तर ऑलरेडी 28. जी संख्या आहे ती -28 आहे. ती जी जागा बदललेली नाही त्यामुळे ती आहे तशीच लिहायची -28. आणि पुढे काय लिहू? अधिक 24. +24. आता इथे x चे जे टर्म आहेत ते एकत्र करायचे आणि y चे एकत्र करायचे की झालं इक्वेशन आपलं. 3x - 2x 5 5 1 चा वर्ग. 1x वर्ग कुठे आला? फ्रॅक्शन मध्ये कुठे आहे? 5 एक 5x कसं येणार? वजा बाकी होते. हो मॅम. ऋण वजा वजा अधिक वजा वजा हे प्लस आहे मायनस आहे. वजा प्लस वजा 3y - 4y वजा वजा y. y वजा 1y किंवा वजा नुसतं 1y. y लिहिलं तरी चालेल. वाय लिहिलं तरी पण चालतं नुसतं. बरोबर. x वजा y बरोबर बरोबर 4 येईल तिथे. वजा 4 येईल. वजा मायनस वजा 40 येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. वजा 4 आलं पहिलं समीकरण 1. आपण बनवलं. हा येस मॅम. x - y = -4 हे फर्स्ट इक्वेशन. आता असंच तुम्ही दुसरं इक्वेशन पण बनवू शकता. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, हे दुसरं तिसरं इक्वल घ्या आणि क्रॉस मल्टिप्लाय तसंच करायचं आणि येस मॅम. दुसरं इक्वेशन बनवायचं. येईल किंवा पहिलं आणि तिसरं घेतलं तरी चालेल. काय म्हणाले? पहिलं आणि तिसरं घेतलं तरी चालेल. येस मॅम. ओके मॅम. आणि मग क्रॅमर्स रूल वापरायचा, क्रॅमर्स पद्धत वापरायची. ठीक आहे, एका खाली एक मांडून डी dx dy काढायचं. ओके मॅम. येईल? गणित सोडवायची. ठीक आहे. ओके बाय. थँक्यू सो मच मॅम. बाय. गुड नाईट. बाय गुरुजी. मॅम बाय. बाय गुड नाईट मॅडम. गुड नाईट. स्वीट ड्रीम.